निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुनीता ताई बोलत आहे तुम्ही? हो ताई, अच्छा. बोला मला ना. अनुभव शेअर करायचा होता ताई. हा, कुठून बोलतायत? मी यवतमाळ जिल्ह्यामधून बोलत आहे. हा, मला भाषेवरनं वाटलंच ताई. हो, नाव मी सांगू शकता पहिल्यांदा. का? हा, नाव सांगू शकता? नाव नाही सांगणार ताई. बरं बरं, नका सांगू. काय अनुभव आला ताई? मी पहिल्यांदाच अनुभव शेअर करत आहे. अच्छा अच्छा अच्छा, काय अनुभव आला ताई? अनुभव 2-3 अनुभव आलेले आहेत आणि हा. एक माझ्या बहिणीला पण अनुभव आलेला आहे. हा, तर आमच्या इकडे असं म्हणजे स्वामींचं एवढं काही नाहीच ना. हो 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 हो, नाही, इकडे सगळे गजानन गजानन महाराजांचे. महाराजांचं, बरोबर. हा, इकडे सगळं आम्ही चंद्रपूर वणी काय यवतमाळ आणि चंद्रपूर डिस्ट्रिक्टच्या मध्येच असतं आम्ही. अच्छा अच्छा, हा 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 बाउंड्रीवर. हा हा म्हणजे एक नदी आल्यामुळे आम्ही यवतमाळ मध्ये येतो, नाही हा. तर मग चंद्रपूर डिस्ट्रिक्टचं सगळं काही असतं. हम्म. तर असंच तुमच्याच व्हिडिओ पाहता पाहता स्वामी सेवेत आलो आम्ही. अच्छा, हा हा हा. म्हणजे खूप काही सेवा वगैरे नाही, फक्त नामस्मरण करते आणि अच्छा. एखादी माळ स्वामी मंत्र जप करते. अरे वा. आणि हो, रोज सकाळ संध्याकाळ एक माळ घेते अरे वा वा वा. आणि तारक मंत्र म्हणते आणि घोर कष्टद्वार स्तोत्र. अरे वा, भरपूर करता मग. नाही, एवढं फक्त एका दिवसात एवढंच करते. बाकी एक अच्छा एक अच्छा, हा हा हा. एक वेळाच. आणि कधी सुरुवातीला मागच्या वर्षी 11 पारायण केले होते स्वामी चरित्राचे, अच्छा, हा हा सारामृताचे. हा हा. बाकी काही माहिती नाही ना असं काही. खूप आता म्हणजे व्हिडिओ पाहता पाहता युट्यूबला थोडं थोडं काय करते. तर आता 1-1.5 वर्षाची म्हणजे 1-1.5 वर्ष आधी असं झालं की आम्ही हैदराबादला गेलो होतो. हा हा हा. सकाळी सकाळी असं म्हणजे तेव्हापासूनच मी याच्यामध्ये. तेव्हा तर मला काहीच माहिती नव्हतं. असं अचानक मोबाईलवर आलं वगैरे स्वामींचे हे दिसत होते. मला लहानपणी फक्त माझी आई 10-15 वर्ष अगोदर तीर्थाला गेली होती. अक्कलकोट पण तिचं झालं होतं तेव्हा. अच्छा, हा हा. या भागात एवढं काही नसल्यामुळे म्हणजे तेवढं काही मनावर घेऊन काहीच नाही असं. बरोबर, हा हा आता पडता पडता दर्शनामध्ये तो अक्कलकोट पण आलं. बायांसोबत गेली होती ती. हा हा बस इथून त्यांनी सारामृताचं बुक आणलं होतं तेवढा. विष्णुपंत थोरातवालं काही. हा हा हा, बरोबर. ते बुक आणलं होतं तिने हम्म. आणि फोटो पण आणला होता एक. हम्म. तर ते तेवढंच म्हणजे त्याच्यामध्येच बघितलं म्हणून. नाहीतर आम्हाला लहानपणीपासून काही माहिती नाही. हा हा हा. तर स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हतं ना. आईला स्वामीबद्दल माहिती होतं, पण एवढं काही आमच्या भागात नाही, त्याच्यामुळे ते काही तेवढं लक्षात घेतलं नाही तिने पण. बरोबर, हा हा हा. तर मग ते घरी म्हणजे मला दिसलं तर मी तेच म्हटलं, फेसबुकवर येतात ते हेच महाराज. हा, बरोबर, हा. युट्यूबला पण यांचे व्हिडिओ दिसतेत, हेच महाराज. आईला विचारलं तर आई म्हणते हो, यांची खूप प्रचिती आहे, हे दत्त अवतार आहे, असं तसं सांगत होती फक्त. हा हा पण आपल्या भागात काही मंदिरं नाही आणि मठ काहीच नाही असं. त्याच्यामुळे आपल्या भागातले लोक काही नाही, गजानन महाराजालाच मानतात. बरोबर, हो हो हो. पण आईला माहित होतं, बस एवढंच ऐकलं होतं. आणखी याच्या व्यतिरिक्त काही ऐकलं नाही. हा हा, मग काय अनुभव आला? तर अनुभव असा आला की आम्ही हैदराबादला जात होतो. सकाळी एक माळ जप केलीच होती. असंच पाहून, तुमचे अनुभव वाचून किंवा आणखी काही पाहून सुद्धा म्हटलं आपणही जाताना बाहेर प्रवासाला जात आहोत, एक स्वामींची माळ एक करून जावं बा. हा, बर. या विचाराने फक्त केलं. बाकी काहीच नाही. काही स्वामीला विनवणी नाही, हात नाही जोडणे, काहीच नाही. काही तेव्हा होतही नाही माझ्याकडे, फोटो नाही, काहीच नव्हतं. अच्छा, हा हा. तर मग आम्ही हैदराबादला गेलो तर स्टेशनवर आमची बॅग हरवली. बापरे. माझी पर्स हरवली. अच्छा. म्हणजे खूप थंडी पण होती, पाऊस येत होता खूप. आणि म्हणजे अचानक आम्ही पहाटे पोहोचलो तिथे हा हा हा. स्टेशनला. तर माझी मुलगी सोबत होती आणि हे तर खूप थंडी वाटत होती, तर आम्ही ओढून घेतले, शॉल वगैरे ओढलं आणि मी खाली वाकून. माझी मुलगी म्हणाली, ती मोबाईल पाहत होती, मुलगी म्हणाली मम्मी तू खाली असं कर ना, चादर पसरव आणि तू खाली लेट, तुला खूप झोप आणि थकलं थकलं वाटतंय, थंडी वाटत आहे. हा हा हा. तिचे पप्पा पण माझ्यासोबत बाजूलाच लेटले, असे डोक्याखाली उशी आहे बॅग घेतली आणि ते पण लेटले. हा हा हा.
2 घंटे वेळ होता थोडं. खूप एवढा पहाटे कुठे निघायचं म्हणून सगळे प्रवासी होते. खूप भरगच्च जंक्शन होतं. हा बरोबर. हा तर त्या जंक्शन मधून केव्हा माझी पर्स नाही, त्या पर्स मध्ये सगळं काही होतं. कारची चाबी पण कार रेल्वे स्टेशनला ठेवली होती, इकडे बल्लारशाला. अय्या. त्या भागातून गेलो ना आम्ही, तर या रेल्वे स्टेशनवर कार होती, कारची चाबी, घराची चाबी. हा, अरे. आणि आता वेटिंग रूम मध्ये करायचं होतं आम्हाला. तर वेटिंग मीच काय म्हटलं, इतक्या आधीपासून वेटिंग रूम कशाला करायची, तिथे गर्दी दिसत आहे. हा हा तेव्हा आपल्याला जायचंय तर एखाद्या तासा अगोदर आपण फ्रेश होऊन जाऊ, तेव्हाच करू. आतापासून त्याचे पैसे बसू द्यायचे. बरोबर. हा म्हटलं त्यांना, म्हटलं सगळे लोक तर चांगले चांगले सगळे इथंच थांबलेले आहेत ना, आपण पण बरोबर. बाहेरच थांबू. हा 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 आपण एखादी तासाने नंतर करू फ्रेश व्हायसाठी, हे म्हटलं. आणि आम्ही तिथेच बसलो. हा. तर बॅग कशी गायब झाली माहीतच नाही. माझी मुलगी जागी ना, आम्ही सगळे जागेच होतो. अरे. आणि 2 बॅगा होत्या आमच्या कपड्यांच्या. त्या हं. कपड्यांच्या बॅगात माझ्या हातामध्ये होती. हातामधून कशी पर्स गायब झाली माहित नाही. आई आणि ते गं. वेटिंग हॉल करायचं आहे म्हणून आम्ही हं. यांनी आपला मोबाईल सुद्धा तिथंच ठेवला. माझा मोबाईल, माझं एटीएम, यांचं क्रेडिट कार्ड, एटीएम सगळं बापरे, त्यांनी बापरे. कपड्यांच्या बॅग मध्ये होती. त्या हां. कपड्यांच्या बॅग मधून आम्हाला वेटिंग हॉल करायचं आहे म्हणून माझ्या पर्समध्ये ठेवलं. ओह! हां. नाही नाही, सगळं फक्त मुलीचं एटीएम होतं. तर मुलींकडे काय, मुलगी हॉस्टेलला राहते, तिच्याकडे काय 4-2 हजार रुपये एटीएम मध्ये पैसे. बरोबर. हो. तिच्याकडे काही तेवढं नव्हतंच. बरोबर. तिच्यात ते मोबाईल आणि ते मोबाईल विचकत होते. तो मोबाईल तिच्या हातात होता आणि हं. तिचं फक्त एटीएम होतं. एवढंच होतं, बाकी काही नाही ना. आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला, यशोदा हॉस्पिटलला जायचं होतं. यांची ट्रीटमेंट होती. अच्छा. हां, हां, हां. हा, ते आम्ही इकडे WCL वर्कर असल्यामुळे आम्हाला हॉस्पिटल फ्री असतो. अच्छा, अच्छा. तर हं, हा, हं. ते त्याचं शानसन आणावं लागतं. ते शानसन पण बॅग मध्येच होतं. बापरे! सगळं काही बॅग मध्ये. आम्ही हालूच शकत नव्हतो, काहीच करू शकत नव्हतो. बॅग गायब झाली म्हटलं तर चहा प्यायला सुद्धा पैसे नव्हते. आई गं! हं, हं. सगळं काही मी स्वामींना विनवणी करत होते. स्वामी महाराज, मला माहित तर काहीच नाही तुमच्याबद्दल ना, काहीच नाही. हां. पण हा, असं फक्त मी मोबाईलवर ऐकलं हां. आणि सुनीताताईचे अनुभव ऐकले. हं. हां, हां. त्याच्यामुळे मी तुमची माळ जप केली. स्वामीराया, तुम्हीच काही खरं करा हं. आता. बरोबर, असं बरं. फक्त मी मनोमन स्वामींना फक्त विनवणी करत होती. स्वामी, मला काहीच माहिती नाही हां. आणि मला काही नाही. आता काय करणार आहे, मेन म्हणजे फक्त बॅग मधले वस्तू, पैसे गेले तरी चालते. पण पण बाकीचं त्यात मिळालं घराची पाहिजे. चाबी आहे, गाडीची चाबी आहे, यांचे सगळे एटीएम आहेत, माझे एटीएम आहेत, बरोबर. सगळ्यांचं एटीएम. आणि ते मेन म्हणजे जेव्हा हॉस्पिटलला जात आहे, त्या हॉस्पिटलचं शानशन पण त्याच्यातच आहे. आई गं! हो. त्या शानशन शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, नाहीतर आम्हाला खूप पैसे लागतील. हं, हं, हं. हा, ते शानशन असलं म्हणजे फ्री असतं सगळं आम्हाला. हो, हो. आणि इतका मोठा हैदराबादचं हॉस्पिटल आहे, तिथं तर पैसे खूप लागतात. बरोबर. हां. तर कम से कम आम्हाला म्हणजे माझ्या कारची चाबी भेटू दे स्वामीराया, यांचं पॉकेट मिळू दे आणि एटीएम हे शानसन तरी मिळू द्या. बरोबर. हां, हां. मग हाच म्हटलं, बाकी म्हटलं पर्स मधले पैसे गेले तरी चालतात. हां, मग? त्याच्यामध्ये यांच्या इकडे 7-8 हजार होते, माझ्याकडे 3-4 हजार होते. हां, 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 हां. आणि तेवढं केलं. नंतर मग दोघे जण इतकं सगळे घाबरलो, खूप घाम फुटला आम्हाला. आई इकडे गं! तिकडे धीर पाहायला लागलो. खूप मनोमन स्वामींची विनवणी करत होती. हं, हं. तर मग माझे मिस्टर बोलले की बरं ठीक आहे, जाऊ दे आता, नशिबाच्या वर तर काही होत नाही. हो, हो. झालं तर झालं, आता काय करू शकते. मुलीला विचारलं तर मुलीच्या एटीएम मध्ये 2-2.5 हजार काही होते. हां, हां, हां. हं. तर तिने पटापट पप्पाचे म्हणजे ह्याच्यावरून हां. हे ब्लॉक करून टाकले. अकाउंट सगळे. हां, हां. सगळे सगळे एटीएम, त्यांचं क्रेडिट सगळं ब्लॉक करून टाकलं. त्यांचे 2 एटीएम होते, क्रेडिट कार्ड होतं. हां, हां. माझंही ब्लॉक करून टाकलं त्यांनी. अरे वाह! आणि हो, आणि मग आता थोडं चहा वगैरे पिलो. खूप घाबरल्या अवस्थेत होतं सगळेजण. हो, सगळे हो. पाहायला लागले. हां, तर ते म्हणाले आता म्हणे रिपोर्ट देते. हां. मोबाईल गेले, सगळं गेले. आता पोलीस स्टेशनला, रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण रिपोर्ट देऊया. हां, म्हणजे कंप्लेंट नोंदवायची. हां. कंप्लीट. तर आम्ही तरी 1-2 तासांनी गेलो आम्ही तिथे. खूप हां. भीड पण होती आणि खूप जंक्शन आहे ते, तर खूप भीड होती तिथे. पाऊसही खूप होता. बरोबर. हां. तर त्याच्यामुळे आम्ही पहिले चहा वगैरे घेतला. मग वेटिंग रूम केली. मुलीच्या एटीएम मध्ये होतेच पैसे 2-3 हो, हजार. हो, हो, हो. वेटिंग रूम केली, फ्रेश झालो तिथं, चहा घेतला, आंघोळी वगैरे केल्या, फ्रेश झालो आणि नंतर आम्ही हां. पोलीस स्टेशनकडे जायला निघालो. अच्छा. हां. तर पोलीस स्टेशन जायला निघाल्याबरोबर एक खूप लंबासा माणूस आला. हां. पोलीसच होता तो पण. अच्छा. आणि तो म्हणजे माझ्याकडे बघत आहे, पण आता ते तेलुगू असल्यामुळे मला काही बोलणं येत नव्हतं तेलुगू. बरोबर. हो. आणि पोलीसवाले पण तेलुगूच होते. अरे! पण ते हिंदी बोलत होते. तर ते म्हणाले, आपको रिपोर्ट देना क्या है. हां.
म्हणलं, मला वाटलं की याला कसं माहित बा, म्हणजे हात चोरायचं सुट्टी नको. ऐको. याने तर नाही पाठवलं असणार चोराला, नाही तर. हा. मनामध्ये म्हणजे इतकी शंका आली ना, आपण नवीन हो. ठिकाणी आलो आणि तो म्हणजे स्वतःहून विचारताय आपल्याला हो. की तुम्हाला हा रिपोर्ट द्यायचा आहे का म्हणून. हा. हा, तर मग मी यांना म्हटलं, नाही म्हणा यांना काही द्यायची नाही आपल्याला रिपोर्ट म्हणून. परत असलेल्या बॅगा चोरायचे का? हा. म्हणजे याची काहीतरी हात असणार असं मला वाटलं. बरोबर. तर म्हणते असं काही नाही, म्हणते आपण घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे म्हणून तो विचारत असेल हा. आपल्याला. हा. हा. ठीक है आपण जाऊया म्हटलं. आम्ही गेलो. रिपोर्ट देने का है क्या मॅडम आपको? हा. आपको कुछ घुमा क्या? असं तसं तो विचारत होता. आम्ही हो म्हटलं. मग आतमध्ये गेलो. त्यांनी बसवलं वगैरे आतमध्ये हा. आणि काय चोरी झालं असं सगळं विचारलं आम्हाला. तर हम्म. म्हटलं सगळे नाही, मोठ्या बॅगा सगळ्या आहेत, मुलीची आहेत, सगळ्यांचीच आहेत. फक्त माझीच पर्स गेली आणि त्या पर्समध्ये सगळंच काही आहे. हा. 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 त्यांनी सांगितलं. तर त्यांनी म्हणजे डायरेक्ट आप घबराओ मत ऐसा वैसा म्हणून डायरेक्ट मग आतमध्ये नेलं. तिथे बसवलं. काही फॉर्मॅलिटीज होती आणि फॉर्म वगैरे भरला. हा. तुरंत त्यांनी एक बॅग काढून दाखवली. अरे. पर्स हो. काही हेतू नाहीये आपकी म्हणते. हा. मी म्हटलं हेच आहे माझी, हेच आहे म्हटलं पर्स, म्हटलं हीच हा. पर्स आहे म्हटलं. तर प्रूफ क्या है बोले. हा. हा, ते मी म्हटलं आता प्रूफ काय देऊ म्हटलं. मोबाईल आहे त्याच्यातच आहे. बॅगचे फोटो दाखवले असते तुम्हाला. जर माझे पर्स आता बाकीचे फोटो आहेत ना आपण कुठे कुठे हो. काढलेले, हो. तर हो. मोबाईल पण माझा त्याच्यातच आहेत म्हटलं. हा. मग त्यातला मोबाईल द्या म्हटलं, तुम्हाला प्रूफ देते की माझी हे बॅग आहे की नाही. हा. हा. हा हा, तर ते म्हणजे आहे का तिथं वस्तू म्हटलं. तर आपके पास क्या क्या था म्हणते. म्हटलं मेरे पास तो 3,000 रुपए थे चिल्लर, हा. और इनका पर्स होगा, वो पर्स में उनका छोटा पॉकेट होगा, उसमें भी 7-8 हजार होंगे, हा. 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 और सब कुछ है मतलब हमारा उसमें हा. शांशन भी है. मतलब आपको प्रूफ मतलब उधर जो शांशन होगा ना, हा. तो उसमें इनका फोटो लगा है, वो देख लो मतलब आप. हा. 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 तर त्यांनी सगळं काढून वगैरे पाहिलं, सगळं पाहिलं. तर यांचा फोटो शांशन रुपया सुद्धा गेला नाही तिथला. अरे, आणि मग ती कशी काय हरवली? काय माहिती कशी काय हरवली. आम्ही सगळे जागो असताना हातातली पर्स हरवली माझ्या. बाई. मग पण हातात असं बघा ताई, हं. स्वामीची केवढी कृपा. हो ताई, म्हणजे तेव्हापासून तर इतका दृढ विश्वास बसला स्वामींवर की मी म्हणजे सगळ्यांना आजूबाजूच्या लोकांना सांगत आहे की म्हणजे तुम्ही स्वामींचं करा हे ते. माझ्या करता माझी मैत्रीण पण वरोऱ्याला असते ती. हा. 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 हो, ती पण स्वामींचं खूप करायला लागली. ती पण स्वामींचे सारामृत वाचायला लागली. तिचं उद्यापन होतं. मी गेलो तर तुला माझं घर आणं. तर तिने उद्यापनाचे तिचे बुक पण मीच आणून दिले. तिला पण काही माहिती नाही, फक्त माझ्यामुळे ती. अरे वा. हां. तर ती पण करायला लागली. आजूबाजूला सांगितलं. आता माझी मुलगी पण थोडंफार नामस्मरण करते. अरे वा वा वा. मिस्टरांना म्हणजे तेवढं काही वाटत नाही, पण ते म्हणजे जाता येता मी म्हटलं माझ्या खातीर तरी फक्त तुम्ही करा. ऑफिसला जाते सकाळी, अंघोळ झाली, ते अंघोळ झाल्यावर गणपतीची आरती करून जाते रोज. अरे वा. म्हटलं आता हो माझ्या म्हणजे याच्यामध्ये मी पेपरला फोटो आला होता ना स्वामींचा हा. आणि गजानन महाराजाचा, तो पेपरला फ्रंट पेजवर येतात ना याच्या हो हो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी. बरोबर. हा. तो फोटो मी पेपरच तो आपल्या देवघराच बाजूला लावून ठेवला स्वामींचा हो फोटो. हो. हा. 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 म्हटलं कम से कम फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून नमस्कार तर करत जा ना म्हटलं तुम्ही. बरोबर आहे. एवढं तरी करा म्हटलं. मग तर करतात ना. हो हो, थोडं थोडं म्हणजे सकाळी रोज गणपतीची आरती झाली त्यांची की श्री स्वामी समर्थ म्हणून स्वामींचे नमस्कार करतात ते. आणि जाता येता मी सगळ्याच ठिकाणी बाहेर जा केव्हाही जा, मी त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणते. झोपता उठता बसता पण तेही म्हणते माझ्यासोबत. अरे वा 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 वा. नाही, खूप छान ताई. मी म्हणजे शेअर कसं करते. हा. खूप खूप शिक्षित लोक. हा, आणि आणखी एक माझ्या बहिणीचा होता ताई. हा. वेळ आहे तुम्हाला? हो आहे, बोला ना. हा, तर माझ्या बहिणीला 15 वर्षांनी मूलबाळ झालं आता. अरे बापरे. हा. हा, 15 वर्षांनी म्हणजे तिला थांबतच नव्हतं. आधी लग्न झाल्यानंतर 2008ला तिचं लग्न झालं. हम्म. लग्न झाल्यानंतर तिला राहिलं होतं, पण ते मिसकॅरेजच होत होतं. हा. 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 दोनदा असं झाल्यानंतर तिला 14 वर्ष झाले बिलकुल थांबलंच नाही. खूप ट्रीटमेंट केली तिने. अगो बाई. हा. हा. दूरपर्यंत खूप नसल ते दवाखाने केले, कोणी सांगितलं ते केले. तिचे पण मिस्टर सर्व्हिसलाच आहेत वेस्टर्न कोल्हापूरला. तर त्याच्यामुळे ते पण तेवढं काही बाहेरचं नव्हतं म्हणत असं देवधर्माचं असं काही करायचं, पण ते दवाखाने सांगितलं तेवढं करत होते. हा. 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 पण सगळे रिपोर्ट तिचे नॉर्मलच यायचे. होईल 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 एवढंच करता करता 15 वर्ष उलटले. बापरे. हा. हा. त्यांनी आता 2-3 वर्षापासून इच्छा सोडून दिली होती, काहीच करायचं नाही. आपण शरीरामध्ये किती बदल झाले, तिच्या लठ्ठ झाली, मग बारीक झाली, खूप आई झालं. ग. हा.
हा, तर ती पण चांगली शिक्षणच घेतलेली आहे. तिचे मिस्टर पण आहे. परिवार पूर्ण शिक्षित आहे. आमचं तसं सगळं परिवार शिक्षितच आहे सगळ्यांचा. अरे वा. हा. त्याच्यामुळे ते बोवाबाजीवाल्याकडे कोणाचा भर नाही तेवढा. बरोबर. नाही आणि ते नसावंच. हो, नाही बोवाबाजी कोणीच काही करत नाही. जे होईल ते आपल्या शरीराची क्रिया आहे. तर डॉक्टर आहेत ना. आमच्या घरात बरोबर. डॉक्टर, वकील सगळे भरलेले आहेत. हा. बरोबर. त्याच्यामुळे कोणाचंच इतकं हे नाही. पण मी म्हटलं असं कर म्हटलं, तू फक्त एक नामस्मरण कर म्हटलं, श्री स्वामी समर्थ. हा. हा. हा, तर तिचं जे तेवढं काही वाटलंच नाही तिला. मी 2-3 वर्षापासून तिला सांगितलं होतं, तसं 2 वर्षापासून, हा. जेव्हापासून मी करते तेव्हापासून. हा. हा. तिने काही तेवढं लक्षात नाही घेतलं. मग त्याच्यानंतर तिची ट्रान्सफर झाली आणि ती दुसऱ्या कॉलनीत राहायला गेली. अच्छा. हा. तर तिच्या घरासमोर एक जण फक्त, ते तिकडचेच आहे अमरावती साईडचे. हा. हा. त्यांच्याकडे तिला फोटो वगैरे दिसला आणि ते काका खूप म्हणजे स्वामींचे हे करते बस. म्हणजे एकच स्वामी घरातले. भक्त आहेत ते. हा. हो, स्वामी भक्त आहे. त्यांच्याकडे सारखा तारक मंत्र वगैरे सुरू असतो. अरे वा. हम्म. हा, तर ती एक दोनदा म्हणजे कुठल्या कामासाठी त्यांच्या घरी गेली असेल तर तिला बघता तेवढं दिसलं. हा. मग ती थोडी थोडी म्हणजे असं मी म्हणत आहे सेवेत म्हणून आली. ती करत होती, नामस्मरण करत होती फक्त. हा. हा. मला तिच्याकडे काहीच नाही. मी म्हटलं काहीचीच आवश्यकता नाही आहे. फक्त असं 10 मिनिटं जसं देवपूजा करतो आपण तसं 10 मिनिटं तरी कर. बरोबर. हो. तर तिने तेवढं सुरू केलं. तिच्या तसं करता करता मिस्टर एवढे नास्तिकच असल्यासारखे होते तिचे, तरी पण त्यांनाही सुद्धा आवड लागली आणि ते मोबाईलवर तारक मंत्र म्हणायला लागले. किती छान. मोबाईलवर लावता लावता त्यांना तारक मंत्राची इतकी आवड झाली की सकाळ संध्याकाळ दुपार ते तारक मंत्रच लावते. अरे वा. मग म्हटलं स्वामींना मनोमन तू विनवणी कर, स्वामी झोळीत काहीतरी पडू दे माझ्या आता पदरी. बरोबर. मुलगी असं काहीतरी मला दिवस थांबू दे. मी इतकं हे केलं नाही का, एवढी तपश्चर्या केली, एवढं दवाखाने केले. बरोबर. बरोबर. याच्यामधून तुम्ही मला काहीतरी प्रचिती द्या. खरंय. तर खरंच तिने असं म्हणजे फक्त नामस्मरण केलं, काहीच केलं नाही. ताई तुझ्यावर फक्त विश्वास ठेवते म्हणे, तुझा विश्वास आहे ना म्हणून मी विश्वास ठेवते म्हणे. आणि खरंच मग तिला म्हणजे कोणीतरी एक दवाखाना सुचवला. हा. हा. आणि त्या नागपूरचा एक दवाखाना आहे, त्या दवाखान्यात तिला स्वामीचा खूप मोठा फोटो लावून दिसला. अरे वा. मग तर म्हणलं आमच्या भागात ते एवढं काही नाहीये, पण तिथं तिला दिसला. हा. 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 आणि बापरे, तिथं ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हो होऊ शकते सगळं काही, गर्भपिशवीवर काही पातळ पडदा आलाय, असा आहे तसा आहे. हा. 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 तिने छोटं ऑपरेशन करायला सांगितलं, ते केलं. तिने छोटं ऑपरेशन केलं. लगेच छोटं ऑपरेशन करत नाही तो दुसऱ्या महिन्यातच तिला महिना थांबला. अरे वा. किती मोठा चमत्कार. हो हो, खूप मोठा चमत्कार झाला ताई. आणि म्हणजे खूप कटाक्षाचं होतं. गर्भपिशवीला टिचेस वगैरे केले तिच्या होते ना. बापरे. तिला म्हणजे 9 महिने सारखा बेड रेस्ट सांगितला. आई गं. हा. आता बेड रेस्ट सांगितलं तर करायला कोणीच नाही. मिस्टरांचं ऑफिस असते. आणि मग आम्ही पण म्हणजे करायला कोणीच नव्हतं तिच्याकडे तसं तर. बरोबर आहे. आई पण वडिलांना पॅरालिसिस मारला तर आई पण जाऊ शकत नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे मग त्या दोघांनीच एवढं काही केलं की ते म्हणजे ऑफिस करून जेवण बनवून देईन तिला 2 टाइम आणि बेड रेस्ट तिचा होता. उशावर उशा ठेवून पाय वरती असं तिचं भयानकच होतं. त्याच्यातून पार पडली. जेव्हा जेव्हा ट्रीटमेंटला जायचे तिला खूप वेदना, खूप त्रास व्हायचा. ती मनोमन स्वामींचं नामस्मरण करता करता आमच्या 100 किलोमीटर आहे ते नागपूर. तेवढ्या लांब जायचं होतं. रस्ते खूप खराब असत असं. तिला भीती मनामध्ये खूप. पण जेव्हा जेव्हा जायची तेव्हा तेव्हा नागपूरचा भाग आला तिकडे की त्या प्रत्येक गाडीवर तिला स्वामी महाराज दिसायचे. अरे वा. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तिला दिसायचे. ती म्हणत होती, मला सांगत होती, ताई आतापर्यंत तर असं कधी नाही झालं ग, आपण कधी स्वामींना पाहिलं नाही, कधी कुठे दिसत नव्हतं. मग आता कुठून असं आपल्याला अचानक म्हणजे कुठल्या गाडीवर दिसणार, कुठे पोस्टर दिसणार, तू कुठे काय दिसणार. गंमत आहे. हेच तर शक्ती आहे. आपण मोठं झालो तर आपण आपल्या भागात कधीच पाहिलं नाही. तर मी म्हटलं हा सगळा स्वामी चमत्कार आहे. आणि एकदम माझं असंच हे चालूच होतं, पारायण चालू होतं. मी 11 दिवसाचे एकदा पारायण केले होते मागच्या वर्षी. सकाळी पहाटे उठून. तर मी स्वामींना तेच म्हटलं, स्वामी राय सगळं काही प्रचिती तुमची तिकडेच का हो म्हटलं, इकडे कोणाला काही अनुभव नाही, कोणाला काही माहिती नाही म्हटलं, तुम्ही या भागात नाही फिरता का म्हटलं स्वामींना. तर लगेच 1-1.5 तासांनी आता मी वरच्या घरी असते, आम्ही खाली वगैरे मी अन्न टाकायसाठी, कचरा वगैरे टाकायसाठी खाली गेली. 1-1.5 तासानंतर तर ते गोरक्षनाथच्या अवतारामध्ये एक जण आले. हो, तर मग मी एकटीच होती रस्त्याने, तर मला भीती वाटली. मी काहीच म्हटलं नाही. म्हणजे भरपूर भिक्षुक मागायला येतात ना. त्याच्यामुळे मी म्हणजे लक्षच नाही दिलं. पण ते सारखे माझ्याकडे पाहत होते. अरे बापरे.
सारखे पाहत होते मी, म्हणजे समोर गेले माझ्या थोड्या थोड्या, म्हणजे 2-2, 3-3 वेळा ते त्याच रस्त्याने गेले आणि माझ्याकडे पाहत होते. बापरे. मनात एक विचार पण आला की यांना काहीतरी म्हणजे दक्षिणा वगैरे द्यावं किंवा काहीतरी म्हणजे हा तांदूळ वगैरे काही पीठ अन्न वगैरे काही द्यावं बा म्हणून. हा हा पण हा मी म्हटलं इकडे बाई सुनसान आहेत, कोणी आहे नाही आणि मी एकटी, म्हटलं असे म्हणजे किती मागायला ते स्वामीराव काय ते तुम्हीच पाहून घ्या, म्हटलं मी काहीच देऊ शकत नाही आता. हा हा. पण ते मग थोड्या वेळानंतर कुठल्या रस्त्याने आलो आणि कुठे मी वरती आल्यानंतर म्हणजे कोणीतरी असं रस्त्याने जाताना दिसेल तर मी त्यांना काहीतरी देईल बा, म्हणजे हा. आपल्याला हे ना सुनसान रस्त्यात मी एकटी राहण्यापेक्षा. बरोबर. हा. पण थोड्या वेळातच पाहिले आणि ते गायबच झाले. एवढ्या लांब सडक असून सुद्धा मी वरती येईपर्यंतच ते गायब झाले. मला दिसलेच नाही परत. बापरे. परत बघा. मला दिसलेच नाही ताई. अय्या. मी मनात विचार केला की कम से कम म्हणजे त्यांना काही 11 रुपये दान देईन किंवा 5 रुपये जे काही असेल ते. माझ्या मनात होतं की तांदूळ एक वाटीभर नेऊन देते हो 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 हो. आणि हे नेऊन देते. माझ्या हातात कचऱ्याची बकेट होती, हे ते ना माझ्याकडे ते सारखे पाहत होते, तर मला भीती वाटली मनात एक. हा. पण वाटलं की जाऊ दे, आपण तर वरच्या घरी राहतो, त्यांना वरती वगैरे नाही बोलत, पण खालूनच देऊन टाकते. हो. हा विचार होता. तर मी वरती येत नाही, तो इतकी सडक इकडे तिकडे मी शोधून पाहिलं, मला कुठेच दिसले नाही. अरे वा. बापरे. पण मला मग माहितीच नाही ते ताई कोण किती होतं. भाग्यवान हो तुम्ही. ते कोण होते आणि काय होते मला काय स्वामी स्वामी ताई, संशय घेऊच नका. ते पेटी वाजवत होते ताई हा 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 हा. आणि काहीच बोलले नाही आणि कुणाच्या दरवाजासमोर सुद्धा गेले नाही, फक्त रस्त्याने फिरत होते. अरे बापरे. आणि बघा. एवढ्या याच्यामध्ये सकाळची वेळ असून कोणी दिसलं नाही, एवढं रेलचेल राहते, पण त्या दिवशी कोणीच नव्हतं रस्त्याने की मी त्यांना काही बोलावं किंवा नमस्कार करावं की काही, म्हणून तर माझी एकटीची हिंमत झालीच नाही. नाही, खूप छान. नाही, खूप छान ताई. मी शेअर. बरेच तेव्हापासून छोटे मोठे बरेच काही, मी खूप काही करत नाही, फक्त एक माळ जाप करते. अच्छा. हा हा. किती उशीर झाला मला तरी पण एक माळ जाप करते मी. हो. नाही, ते न खूप चुकता करा ताई, न चुकता करा. हो ताई. आणि मला पण तुमचे खूप अनुभव ऐकते मी, तर म्हणजे खूप वेळापासून मी तुम्हाला ट्राय करते. आज कॉल लागेल माझा, उद्या कॉल लागेल. 1-2दा कॉल लागला आणि तुम्ही परत रिप्लाय पण केला मला. अच्छा. पण मी लग्नामध्ये होते ताई, तुमचा कॉल उचलूच शकले नाही. नाही नाही, बरोबर. आता प्रत्येकाचे काही ना काही असतात ना अडचणी. पण आज म्हणजे म्हणून विनवणीच केली, स्वामीराया म्हटलं आज आता मी एकटीच घरी आहे, मला म्हणजे ताईला म्हणजे अनुभव आतापर्यंत ऐकले, जेवण वगैरे झालं, माझा अनुभव ऐकतच होती. मी म्हटलं लावून पाहूया ना, स्वामीच्या मनात असेल तर म्हटलं आता नवीन वर्ष लागलं, या तरी वर्षी माझं लागू दे. स्वामीराया म्हटलं जानेवारी पण आला, म्हटलं मी 2-3 महिन्यापासून तर ट्राय केलेच. नाही, आता खूप म्हटलं छान. नवीन वर्ष लागलं, स्वामी तुम्ही माझं कॉल लागू द्या. फक्त देवाला पण नमस्कार केला आणि कॉल लावला तर ताई अरे वा. लागला. नाही, खूप छान ताई. मी शेअर करते. हा. हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा ताई, तुमचा आवाज खूप गोड आहे ताई. हो ताई, तुम्ही पण किती गोड बोलत होता, एवढा सुंदर ताई अनुभव. मला सांगता नाही येत तेवढं काही, मी म्हणजे पहिल्यांदा कॉल लागला ना, तर मला एवढं स्पष्ट सांगता येत नाही, मी घाबरल्यासारखं आता काहीतरी बोलत आहे. नाही 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 नाही, खूप छान सांगितलं ताई तुम्ही. हो. आणि माझ्या मुलीलाही ताई, म्हणजे तिला पण मी म्हणते की एक माळ जाप करत जा, हे ते. ती सीए करून राहिली. हा. सीए. हा, सीए करत आहे. अरे वा. हो, तिचा एम.कॉम झालाय हा 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 हा. आणि सीए करत आहे ती आता. नाही नाही, खूप छान. तिचं पण इतकं सक्सेस होईल. तुम्ही म्हणाल अरे एवढं सक्सेस कसं दिलं स्वामींनी. हो. हा, मी शेअर करते ताई. हा. आणि मुलगा इंजिनिअरिंग करताय, तर तो जात राहतो मठामध्ये, पुण्याला असतो तो. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. त्याला पण काहीच नाही, मी म्हटलं फक्त तू जाऊन डोकं तरी ठेवून येत जा. नाही, बरोबर. अगदी अगदी. म्हणून तो बाकी त्याला काहीच नाही, पण तोही श्री स्वामी समर्थ म्हणत राहतो. नाही नाही, खूप छान ताई. मी शेअर करते. हो. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.